नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर 5 तारखेला लग्न झालं आणि त्यानंतर नेक्स्ट संडेला लगेचच सर्व जे फॅमिली मेंबर्स आहेत ते जेजुरीला जाण्यासाठी निघाले. तर आमचं जे कुलदैवत आहे ते जेजुरीचं आहे आणि लग्न झाल्यानंतर जे नवीन ग्रूम आणि ब्राईड असतील त्यांच्यासोबत सर्व फॅमिली मेंबर हे जेजुरीला जात असतात. तर सर्वांना जाण्यासाठी जास्त फॅमिली मेंबर्स असल्यामुळे कसं मोठी गाडी म्हणजेच बस केलेली आणि त्यामध्ये सर्वजण गेले. आणि मला काही जाता आलं नाही कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी जसं सांगितलं की काही कामामुळे मला इकडं पटकन वाघोलीकडे यावं लागलं आणि जाणं काही पॉसिबल झालं नाही. पण जे सर्वजण गेले होते माझे सिस्टर, कझन सिस्टर वगैरे सर्व, तर त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढा रँडम क्लिक्स तुम्ही माझ्यासाठी शूट करा, जेणेकरून की मी व्लॉगमध्ये दाखवू शकेल आणि ॲज अ मेमरी देखील आपण ते सेव्ह करू शकतो यूट्यूबद्वारे, असं मला वाटतं. त्यानंतर आता सकाळच्या वेळेस 10 वाजता सर्वजण घरून निघालेले जेजुरीला जाण्यासाठी आणि सुरुवातीला मोरगावचा गणपती जिथे आहे तिथे सर्वांनी दर्शन घेतलेलं. तर सुरुवातीला आपण कुठेही जाण्याआधी सर्वात आधी गणपतीचे दर्शन घेतले पाहिजे असं म्हणतात. तर जाताना जेजुरीमध्ये मोरगावचा गणपती आहे जे की अष्टविनायकांपैकी एक आहे. तर तिथे सर्वजण आधी सुरुवातीला थांबतील आणि त्यानंतर पुढे जेजुरीला जाणार होते. तर असं त्या दिवसभराचं शेड्यूल त्यांनी फिक्स केलेलं आणि असं फॅमिली सोबत ट्रिपला जाणे म्हणजे भले किती शॉर्ट ट्रिप असो किंवा लॉंग ट्रिप, पण वेगळीच मजा असते. सर्वजण फॅमिली सोबत जाऊन गप्पा गोष्टी करत कोणत्या डेस्टिनेशनला जाणं आणि तिथे एन्जॉय करणं यात वेगळीच मजा आहे. तर आता पाहू शकता तुम्ही मोरगावमध्ये ते सर्वजण पोहोचले आहे. मोरेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर ते लगेचच पुढे जेजुरीला जाण्यासाठी निघाले आणि जेजुरीमध्ये पोहोचले. आणि जेजुरीमध्ये तिथे जागरण गोंधळ देखील करायचं होतं कारण घरी जे आपण जागरण गोंधळ करतो लग्न झाल्यानंतर, तर ते घराचं काम अजून पेंडिंग आहे. ते झाल्यानंतरच मोठी जागरण गोंधळाची पूजा वगैरे सर्व होईल. पण छोटीशी जी पूजा आणि जागरण गोंधळ करावं लागतं ते जेजुरीमध्ये केलं तरी चालतं. तर असं आहे आणि तिथे जाऊनच त्यांनी सर्वांनी जागरण गोंधळ वगैरे केलं आणि जे काही घरचे देव वगैरे असतील ते सुद्धा सोबत न्यावे लागतात. जे काही देव आहेत सोबत नेलेले त्यांची देखील पूजा केली जाते. होता हा जेजुरीचा व्लॉग. होप सो यू विल एन्जॉय द प्रिव्हियस क्लिप्स आणि त्यानंतर आता आपण डेली रुटीनचे व्लॉग जे आहेत ते आपले कंटिन्यू चॅनलवरती येत राहतील. तर 7 तारखेला जशी मी वाघोलीमध्ये आले तसे 2 दिवस घर आवरण्यामध्येच माझा जास्त वेळ गेला कारण नाही म्हटलं तरी 4 ते 5 दिवस मी तिकडे गावालाच होते आणि आल्यानंतर सर्व काही आहे ते व्यवस्थित केल्यानंतरच कामाला जोरदारपणे सुरुवात होती. आणि जर लहान मुलं जर घरात असतील तर डीप क्लिनिंग तर मस्टच आहे, नाही तर लहान मुलं खूप आजारी पडतात आणि रामला ऑलरेडी कोल्ड झालेला त्यामुळे जास्तच मी केअर घेत होते. तर 2 दिवस आल्यानंतर काही शूट केलं नाही. हे 3rd डेची क्लिप आहे जिथे की रामला घेऊन वरती टेरेसवरती चालण्यासाठी आम्ही येतो आणि खूपदा पुण्यामध्ये असं होतं की 3-3:30च्या नंतर एकदम वेदर चेंज होतं आणि पावसाचंच वातावरण होतं अगदी. तर संध्याकाळचे आता 5-5:30 वाजले असतील आणि रामला आम्ही टेरेसला चालण्यासाठी घेऊन आलेलो. आणि रिसेंटली गोड खाण्यासाठी राम खूप वेळा हट्ट करतो, म्हणजे कॅडबरी वगैरे असतील ते. तर म्हटलं बाहेरचं देण्यापेक्षा आपण घरीच त्याच्यासाठी नेहमी एक पदार्थ बनवून ठेवूया जेणेकरून गरजेनुसार त्याला देता येईल आणि जास्तीत जास्त कमी देण्याचा मी त्याला प्रयत्न करते. जसं त्याला म्हणजे दिवसातून एकदा तर देतेच मी त्याला स्वीट खाण्यासाठी आणि थोडंसंच क्वांटिटीमध्ये देते. तर आल्या मी त्याच्यासाठी एक केक बनवलेला आणि तो ऑलमोस्ट आता फिनिश होत आलेला आहे. तर म्हटलं त्याच्यासाठी गुलाबजामुन बनवते आणि तुमच्याबरोबर देखील रेसिपी शेअर करते. तर इथे 250 ग्रॅम मी
मावा म्हणजेच खवा आणलेला डेअरीमधून आणि तो आता हाताने असा छान मळवून घेणार आहे. जेवढा तुम्ही छान मळवून घेताल तेवढेच गुलाबजाम छान मऊ लुसलुशीत बनतील. तर सुरुवातीला इथे मी खवा असा पद्धतीने मळून घेत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी मैदा घालणार आहे. तर मैदा घालताना कमीत कमी घालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की जास्त म्हणजे जर मैदा तुम्ही घातला तर आतपर्यंत पाक मुरत नाही आणि थोडेसे हार्ड बनतात गुलाबजामुन. त्यामुळे कमीत कमी मैदा घालून जास्तीत जास्त तो जो डो आहे तो मळून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की गुलाबजामुन मऊ होतील आणि टेस्टी देखील होतील. तर पाहू शकता तुम्ही मी येथे आता खवा छानपैकी मळून झालेला आहे. आता त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार येथे मैदा ॲड करून घेणार आहे. तर सॉफ्ट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला हँडला ते फील होईल की आता खवा सॉफ्ट झालेला आहे आणि ऑलरेडी सॉफ्ट असतो पण मळल्यानंतर छान होतो. तर असं आहे. तर पहा मी इथे मैदा किती टाकत आहे, तर हाफ बाउलच्या अराउंड मी इथे मैदा टाकलेला आहे आणि सुरुवातीला थोडा टाकून घेणार, त्यानंतर मळणार आणि परत थोडीशी आवश्यकता नीड लागली तर टाकून घेणार. ज्यावेळेस तुम्ही मिक्स करता त्यावेळेस तुम्ही थोडासा त्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकता, जेणेकरून की पूर्ण असे गुलाबजामुन छान टम्म फुगतील. पण रामला बनवत होते तर म्हटलं तर आपण थोडासा बेकिंग सोडाचा वगैरे आणि थोडंसं किंचित मीठ देखील टाकू शकता यामध्ये, पण मी काही टाकलेलं नाही. फक्त जो मावा आहे त्यामध्ये फक्त मैदा टाकून मी असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि थोडंसं 10 मिनटं त्या जो डो मळून घेतलेला आहे त्याला रेस्टवरती ठेवा, जेणेकरून ते पूर्ण सेट होईल. तर सोबतच मी इथे आता गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेत आहे. तर 1.5 ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास साखर टाकायची आहे आपल्याला. तर 1 ग्लास नाही टाकणार, 1 ग्लासला मी थोडंसं म्हणजे पाऊण ग्लास इथे साखर घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त गोड नको बनवायला म्हटलं, पण जर तुम्हाला डेफिनेटली पूर्ण जर मेजरमेंट पाहिजे असेल तर 1.5 ग्लास पाण्यासाठी 1 ग्लास तुम्ही साखर त्यामध्ये टाकायची आहे. आणि पूर्ण साखर वगैरे विरघळल्यानंतर थोडंसं बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाकून घ्या आणि तुम्ही यामध्ये सॅफ्रन देखील टाकू शकता, पण ॲज सच काही गरज पडत नाही कारण गुलाबजामचाच कलर एकदम छान ब्राऊन येतो त्यामुळे. तर पहा इथे पाक एक साईडला रेडी होत आहे आणि सोबतच मी आता बॉल्स बनवून घेणार आहे. तर छोटे छोटेच बॉल्स बनवून घ्यायचे आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही ते फ्राय करता त्यावेळेस थोडीशी साईज जी आहे ती मोठी होते आणि बेकिंग सोडा वगैरे जर टाकलेला असेल तर अजूनच थोडीशी मोठी होईल. त्यामुळे एकदम मीडियम याच्यामध्ये तुम्ही असे बॉल्स बनवून घ्या, जेणेकरून की तेलामध्ये गेल्यानंतर ते आतमध्येपर्यंत फ्राय होतील आणि आतमधून अजिबात कच्चे लागणार नाही. तर आता जोपर्यंत मी बॉल्स बनवून घेत आहे तोपर्यंत तिकडे पाक पण रेडी होऊन जाईल आणि हे जे गुलाबजामुन्स आपण बनवल्यानंतर फ्राय करणार आहोत ते आपल्याला एकदम गरम पाकामध्येच टाकायचे आहे. तर लो फ्लेमवरती तुम्ही 10 ते 12 मिनटामध्ये पाक होऊन जाईल आणि गरम पाकामध्येच आपण हे गुलाबजाम फ्राय केल्यानंतर टाकणार आहोत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बॉल्स बनवायला घेता त्यावेळेसच पाक पण रेडी करून घ्या. तर पहा इथे 250 ग्रॅमचा मी खवा आणलेला, तर त्यामध्ये एवढे गुलाबजामुन झालेले आहे आणि मीडियम साईजमध्येच मी सर्व जे बॉल्स आहेत ते बनवून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवील आणि त्यामध्ये हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कढईला हा जो तवंग आलेला आहे साईडनी, तर ज्यावेळेस रामचा बड्डे होता त्यावेळेस त्यामध्ये पुरी फ्राय केलेली, त्यावेळेसपासून हे असं ब्राऊन झालेलं साईडनी आणि ते आता काही निघत नाही. मी खूप साऱ्या रेमेडी करून पाहिला यूट्यूबला, पण ते काही जात नाही. तर एनिवेज असो. तर पहा इथे केक पण मी रामसाठी बनवलेला आणि ऑलमोस्ट फिनिश होत आलेला आहे, एवढाच राहिलेला. तर म्हटलं दुसरा स्वीट पदार्थ आपण बनवून ठेवूयात. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की एवढे गुलाबजामुन्स वगैरे रामच खातो, तर असं नाही आहे, आम्ही पण खातो त्यामध्ये. फक्त मी थोडंसं रामला म्हणजे तो कॅडबरी वगैरे मागण्याची जास्त डिमांड करणार नाही त्यासाठी मी बनवते. तर सुरुवातीला इथे राम उठलेला त्यामुळे मी त्याला झोका देण्यासाठी गेले, तोपर्यंत तेल खूप गरम झालेलं. तर पहिला जो लॉट आहे तो पूर्णच म्हणजे डीप फ्राय झाला आणि खूप सारे जळाल्यासारखंच झाले ते गुलाबजामुन्स, त्यामुळे मी ते सर्व डिस्कार्ड केले. आणि नेक्स्ट बॅच जेव्हा मला फ्राय करायची होती त्यावेळेस मी पूर्ण फ्लेम जी आहे
ती बंद केली आणि त्यानंतर गुलाबजामुन टाकले आणि थोडेसे फ्राय झाल्यानंतर मग फ्लेम चालू केली. तर हे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही फ्राय करणार आहोत त्यावेळेस लो फ्लेमवरतीच फ्राय करा, जेणेकरून की ते पूर्णतः जळणार नाही. आणि जर तुम्ही हाय फ्लेमवरती फ्राय करायला गेले तर आतमधून कच्चे राहतील आणि बाहेरून पूर्ण ब्राऊन राहतील. तर थोडेसे डार्कर साईडमध्येच तुम्ही फ्राय करा. तर नाहीतर तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही फ्राय करू शकता. एकदम जे काही गुलाबजामुन्स असतात तर काहींना डीप फ्राय केल्यानंतर खूप डार्क कलर आवडतो आणि काहींना असा फेंट कलर आवडतो. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्राय करून घ्या, पण मी जास्त डार्क फ्राय करते तर तोच कलर मला छान आवडतो. तर पहा, थोडासा लेंदी प्रोसेस आहे, पण तुम्ही थोडंसे पेशन्ससोबतच ठेवून हे फ्राय करा, जेणेकरून की जो एंड रिझल्ट आहे तो छान येईल. तर चला, सर्व गुलाबजामुन मी इथे फ्राय करून घेते एक एक लॉटनुसार. आहे ते सर्व गुलाबजामुन जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत आणि आता आपला जो पाक आहे तो पण रेडी झालेला आहे ऑलमोस्ट. आता त्यामध्ये हे जे गुलाबजामुन फ्राय केलेले आहेत ते थोडेसे थंड झाल्यानंतर ह्या गरम पाकामध्ये टाका आणि विदिन 10 मिनिटामध्ये हे पूर्ण गुलाबजाम सोक होऊन जातात आणि खूप टेस्ट छान आलेली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला मंडळी, आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.